रिपोर्टिंग करायची आहे. हॅलो. तोपर्यंत मैदानामध्ये मात्र फलंदाज जातोय चौथ्या क्रमांकावर. आपण पाहिला तर नक्कीच राहुल राजे एक सफलता मिळवते. गोलंदाज अंतिमचा षटक फेकणारा गोलंदाज अद्वित 11 तिगाडी संघाचा आपण गोलंदाज पाहू शकाल तर जयेश ठाकूर. आता चेंडू चालला आहे, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे, तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली. दोन्ही फलंदाजाचा चांगला कॉल आणि 2 धाव संख्या मात्र कन्वर्ट केल्या जातात. तर 2 धावीने संघाची धावत संख्या पाहू शकाल. तर धावत संख्या येते 2 बाद 44 धावत संख्या, डबल 4 असे धावत संख्या लागली जाते. पहिलं सत्र चालू, सुपर 8चा सामना. तर दोन्ही संघांच्या नक्कीच आपण पाहिलं तर विचार केला तर हा सामना या स्पर्धेमध्ये जर जिंकायचा असेल तर अस्तित्व टिकवावं लागेल. आता चेंडू सुरेख पेकला, यष्टरक्षक चुकला आहे, तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली. फलंदाज पाहू शकाल तर राहुल राजे कुठेतरी चुकला जातोय आणि संघाची धावत संख्या पाहिली तर धावत संख्या लागली 2 बाद 45. तर नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील आणि या अंतिमच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील तर सामोरे फलंदाज आपण पाहू. खरोखरच आपण पाहिलं तर नुकताच त्याची निवड झाली रायगड प्रीमियर लीग मध्ये. तर आपण पाहिलं तर ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर संघाचा आपण पाहिलं तर संगम राजे उर्वरित 2 चेंडू मध्ये नक्कीच आपल्या संघाला कडवरीत नेऊन ठेवतोय. इथे आपण स्कोरबोर्डवर धावत संख्या पाहिली तर धावत संख्या लागली 45. तर सामोरे गोलंदाजी फेकली जातोय अद्वित 11 दिगाडी संघाचा जयेश ठाकूर. आता चेंडू जोरदार अपेल, काय दर्जेदार मात्र गोलंदाजी केली जातोय. फलंदाज मात्र संगम राजे या फलंदाजाला परतावा लावतोय. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार, मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, कशी घुसायची आरपार माझ्या शिवाची तलवार. हॅलो. तर धन्यवाद असेल आमचे आकाश डीजे याच्या माध्यमातून आपण ऐकलं तर शिवरायांचा देखील गीत. इथे आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील अंतिमचा चेंडू असेल. तोपर्यंत मात्र स्कोरबोर्डवर धावत संख्या पाहिली तर 3 बाद 45 धावत संख्या. तर अंतिमचा चेंडू तर पाहिलं तर 5व्या क्रमांकावर फलंदाज येतो रोहिदास पाटील, ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर आणि एका साईडला पाहिला तर अद्वित 11 दिगाडी असा सामना. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय अद्वित 11 दिगाडी संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, फलंदाजसाठी आमंत्रित केलाय. आपण पाहू शकाल तर मात्र ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर संघाला. अंतिमचा चेंडू डावखोर त्याचा फलंदाज असेल आपण पाहिलं तर रोहिदास पाटील. शेवटचा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू मिस फिल्डिंग केले जातोय. तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. धन्यवाद. तर धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्राचा जो ढाण्या वाघ सन्माननीय आपण पाहिलं तर स्वर्गीय वासी बाळासाहेब ठाकरे यांची देखील आज जयंती असेल. कारण कधीही झुकला नाही आणि कधीही वाकला नाही. तर बाळासाहेब ठाकरेंना देखील या जयंतीनिमित्त अभिनंदन करतो. आमचे सुरेश मंगल्या कोळी व सन्माननीय धर्मा पाटील या दोन्ही साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे मंचावरती. आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक स्कीमर फॅमिली मोरावे आमदार चषक व हनुमान स्मृती चषक 2021 मध्ये अमित दादा पाटील आपल्याला नक्कीच मंचावर बोलवत आहे. यायचं आहे, सहर्ष स्वागत केलं जातोय. तर टार्गेट असेल 49 धावत संख्या उभारली आपण पाहिलं तर मात्र ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर संघाने आणि 50 धावांचा आव्हान ठेवलाय आपण पाहिलं तर मात्र अद्वित 11 दिगाडी संघापुढे. तोपर्यंत नक्कीच आज आपण पाहिला तर या महाराष्ट्र जनांचा अधिपती आणि खरोखरच सर्वांचा गुरु त्यांची आज जयंती असेल. तर त्या बाळासाहेब ठाकरे यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य झालं तर श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीने भरलेले पौलाद, धन्य धन्य हे महाराष्ट्र, धन्य धन्य हे आमचे महाराज. त्या छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा देतो. तर दुसऱ्या सत्रासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो. यायचं आहे श्रीमद घरत वाळगावचे. एक चांगला आवाज, गोड आवाज आपल्यापर्यंत येतोय.
रक्षण केलं दिवा पाडतो जपला हिंदुत्वाला अशी कीर्ती पाहून धरती अशी कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला 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 साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा अभिमानी हिंदू धर्माचा अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला 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 साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला नक्कीच आजचा दिवसाचा जर का विचार केला तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती आपण जर का सामन्याचा विचार केला तर तब्बल 49 धावांचं आव्हान ठेवले 4 षटकामध्ये वैयक्तिक पहिलं सांगिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज मयूर राजे याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे अमोल पाटील तनाशकेवरती असणारे रुपेश म्हात्रे गेम इज ऑन 49 धावांचा टार्गेट माफी मागतो 50 धावांचं आव्हान असणार आहे आता चेंडू सोरे कसा चेंडू आता चेंडूला सन्मान देतोय ए डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय अमोल पाटील इथे मात्र एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघच देखील खातं ओपन करतोय एक या धावेनिशी एक धाव मिळणार धावसंख्या एक बिनबाद एक अजूनही 49 धावांचं आव्हान पेलायचं आहे येणाऱ्या 23 चेंडू मध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे आता चेंडू तितक्या चांगल्या सफाई पद्धतीने खेळून वन बाउन्स चेंडू जातोय सीमा पार चेंडू होतोय फरार डीजे मास्टर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप डीजे मास्टर येते मात्र चौकारानिशी रुपेश आपले जहिरीले इरादे स्पष्ट करतोय आणि संघाचा धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 5 धावा फलकावरती लागतात आपण पाहतोय आकाश शेलके यांचं देखील आगमन झालंय त्यांचा देखील आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत आता चेंडू मारीचा होता चेंडू काय बॅटच्या रडार मध्ये येत नाही निर्धाव चेंडू जातोय यष्टीरक्षक आपली कामगिरी सुरेख बजावतोय इथून मात्र एक चेंडू निर्धाव येतोय 3 चेंडूचा खेळ संपला आहे धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 5 धावा फलकावरती लागतायत पुन्हा एकदा गोलंदाज मयूर राजे तयार स्ट्राईक वरती असणार रुपेश म्हात्रे ऑन स्ट्राईक आता चेंडू नक्कीच एकदम खोलात टाकला होता चेंडू इथे मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होतात या दुहेरी धाव्याने धावसंख्येचा ओघ पाहिला तब्बल तर 7 धावा फलकावरती लागतायत आता चेंडू स्टेप आउट केलाय चेंडू जातोय थांबणार नाहीये चेंडू होतोय फरार षटकार डीजे तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक संधी उपलब्ध वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली
धन्यवाद डीजे मास्टर. तर या षटकारांशी धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला तर तब्बल 13 धावा धावफलकावरती लागतायत. प्रति षटकामध्ये 12.50 रन रेटनं धावा काढावे लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या दिघाटी संघाला. इथे मात्र चेंडू मारायचा होता परंतु चेंडू पॅडवरती आदळतोय आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. पहिल्या षटकाचे सांगता होते, एका षटकाचे सांगते तर संघाची धावसंख्या होते मात्र 13 धावा धावफलकावरती लागतायत. पहिले सांगितलं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज हेमंत पाटील याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. तर स्ट्रायकिंग वरती असणारा फलंदाज अमोल पाटील. अमोल पाटील जर का अमोल पाटीलचा विचार केला आतापर्यंत एका चेंडू मध्ये 1 धाव काढले आहे. तर त्याच्या समवेत असणारा फलंदाज रुपेश याने मात्र तब्बल 5 चेंडूचा सामना केला. आपल्या संघासाठी 12 धावेचं योगदान दिलं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 37 धावेची गरज. एका साईडला आपण पाहतोय तलोजा मजकूर संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय दिघाटी संघ. आता चेंडू एक खोलात टाकला होता. चेंडू इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतोय. चेंडू पकडेपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव पळून काढतात. एकेरी धावेने धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 14 धावा धावफलकावरती लागतायत. 14 धावा धावफलकावरती लागतायत. आपण पाहतोय स्कीमर्स फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक या चषकाचं 7वं पर्व आणि आजची मेगा फायनलचं ग्रँड फायनलीचा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला महावितरण उल्वे शाखा या संघानं इथे मात्र सामना जिंकला. आणि इथे काय घडतोय, इथे मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. क्लीन बॉल होतोय, दांडी गोल होते. इथून मात्र पहिला हादरा बोलतोय. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. भगवे वादल आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादल आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया देव येतोया देव येतोया देवत्र छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोया देवत्र छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज युनिट नंबर 3च्या पोझिशन मध्ये मैदानामध्ये दाखल होते मिस्टर गुरुनाथ ठाकूर. गुरुनाथ ठाकूर येतोय मैदानामध्ये. अजूनही 36 धावेची गरज असणाऱ्या धावसंख्येचा ओघ पडला तर तब्बल 14 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना खूप चांगला आयोजन आपल्याला अमित पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता चेंडू लवर फुलटा. चेंडूचा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं चेंडू जातो. चेंडू पकडेपर्यंत 1 धाव नक्कीच पकडून काढली आहे. या एकेरी धावेनं धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 15 धावा धावफलकावरती लागतात. तत्पूर्वी दुसरा पुकार असणार आहे आरसीसी पेठ संघ, त्याचबरोबर शिवदास स्मृती ओवले संघ. जर का हे षटक संपायच्यात आपण आलो नाही तर आपल्याला दोघांना पण पॅनलाइज करण्यात येईल, यात मात्र तिला शंका नसणार आहे. आरसीसी पेठ संघ आणि शिवदास स्मृती ओवले संघ. लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू हरणाच्या वेगानं फरार होतो. इथे मात्र चौकार मिळणार नाही. या चौकारनिशी संघाचा धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल 19 धावा धावफलकावरती लागतायत. वीर बलिदान देऊनी जन्म लाविला सत्कार, वीर बलिदान
बलिदान देऊनी जन्म लाविला सत्कार असा आंदोलन मुरडाचा त्याने चुकविले सरकार असा आंदोलन मुरडाचा त्याने चुकविले. तर नक्की ज्या चौकारण्याशी 19 धावा फलकावरती लागतात 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आता चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतो इथून मात्र परतावा लागेल फलंदाज अमोल पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. दुसरी सफलता मिळते दुसरा आदरा मिळतोय. सलामीची पूर्ण जोडी तंबूच्या आश्रयाला डीजे प्ले. आगरी कोली कराडी बांधव आमचा बांधव दिलदार हाय गो बांधव दिलदार हाय गो एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान गरुडी परंपरा जपतान. आगरी कोली कराडी बांधव आमचा बांधव दिलदार हाय गो बांधव दिलदार हाय गो एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान रूढी परंपरा जपतान. धन्यवाद डीजे मास्टर. जो कॅन्डिडेट बॅट्समॅन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतो युनिट नंबर 4च्या पोझिशनवरती मिस्टर अतुल गावंड. या फलंदाजांचा जर का विचार केला मित्र होतो तर एक गोष्ट यांच्यामध्ये कॉमन बघायला मिळाली. लाल टोपी आणि बहुधा ब्लॅक टोपी दिसते येत ना. जो फलंदाज आउट होईल तीच कॅप परिधान करून तो फील्ड बॅट्समॅन मैदानामध्ये येतोय. आता चेंडू बघायचं किती धावा येणार. एक धाव तर नक्की जिथे मात्र खंबेला होतोय. सुरेखाचं फिल्डिंग देखील नंतर केलं. 2 धावा पुलकर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र इथे 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. या 3 धावेची धावसंख्येचा ओघ पाहिला तब्बल 22 धावा धाव फलकावरती लागतात. 2 षटकाचा खेळ देखील संपतोय. 2 षटकाच्या संपतीनंतर धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 22 धावा धाव फलकावरती लागतात. डीजे प्ले. शुभम आता मात्र येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज असणार आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये आता 14ची सरासरी असणार आहे. आरसीसी पेठ संघ त्याचबरोबर शिवदास मूर्ती ओवले संघ यांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अजय राजे याच्या हातामध्ये चेंडू असणार. तर स्ट्रायकिंग वरती पाहतोय फलंदाज आपण अतुल गावंड ऑन स्ट्राइक. अब तो गुरुनाथ ठाकूर असणार आहे स्ट्रायकिंग वरती. अजय राजेच्या भात्यातील पहिला चेंडू 14च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. जर दिघाटी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पंच आमच्या दिशेने वळतात. म्हणजे हा खराब मारा स्वेर मारा अवांतर धावेनं धावसंख्येचं धावफलक पुढे सरसावलं जाते. मात्र आता 23च्या घरामध्ये 23 धावा धावफलकावरती लागतात. इथून मात्र
चांगली कामगिरी करावी लागेल जर का जिंकायचं असेल दिघाटी संघाला, तर किमान या षटकामध्ये 17 ते 18 धावा येणं अपेक्षित असेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर इथून जर का जिंकायचं असेल तलुजा मजकूर संघाला, तर इथे मात्र 4 ते 5 धावांचं षटक फेकावं लागेल. इथे मात्र सिंगल येते. या सिंगलनं धावसंख्येचा ओघ पाहिला तर तब्बल 24 धावा धावफलकावरती लागतायत. 24 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावेची गरज असणार आहे. 11 चेंडू 26 धावा, 26 धावा 11 चेंडू. कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाचे स्वप्न होणार साकार, कोणाला इथून परतीचा प्रवास दिला जाणार, हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. 11 चेंडू 26 धावा. अजय राजे तयार आपल्या भातातील पुढचा चेंडू घेऊन अतुल गावंडसाठी जो प्रथम स्ट्रायकिंग वरती येतोय. आता चेंडू स्टेडियम स्टॅप आउट केलाय. या चेंडूवरती किती धावा येणार, एक तर पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पण तसं काही घडत नाही. एकच धाव मिळणार. एकेरी धावेने धावसंख्येचा आलेख पुढे सरतो जातो. मात्र आता 25च्या घरामध्ये अर्धा पल्ला मात्र आता पार केलेला. अजूनही अर्धा पल्ला पार करावा लागेल. अर्धी दिल्ली पार झाली, अजूनही अर्धी दिल्ली पार करावी लागणार आहे. 10 चेंडू 25 धावेची गरज. लोअर फुल टॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि या चेंडूवरती येतो एक बिग हिट सिक्सर, 6 धावा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. धन्यवाद इथे मास्टर. इथे मात्र अशा पद्धतीचे चेंडू जर का दिले तर त्याच्यावरती मात्र फलंदाज षटकार चौकारच मारणार, यात मात्र तिला शंका नाहीये. धावसंख्येचा आलेख जर का पाहिला तर तब्बल 31 धावा फलकावरती लागतायत तिसरं षटक मार्गस्थ असताना. आता चेंडू बघायचाय, पुन्हा एक चेंडूवरती येतोय षटकार. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. छत्रपती महाराजांचा धन्यवाद डीजे मास्टर. तर आता येणारे 8 चेंडू 13 धावेची गरज असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार येतात. इथे मात्र अजय राजे ठरतोय महागडा आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर नक्कीच नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीसाठी यायचं आहे पेठ संघ आणि ओले संघ. ऑन हॅट्रिक बॉल. आता तर चेंडू आणि बघायचं आहे सकाळच्या सत्रामधील. सकाळी आपण पाहिली मयूर मात्रे यांच्या बॅटीतून आलेली चौकार हॅट्रिक आणि आपण आता पाहतोय गुरुनाथ ठाकूर यांच्या बॅट मधून आलेली पहिली षटकार हॅट्रिक. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्यात या गुरुनाथ ठाकूर साठी. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडू 28 ची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज. कुठं चुकलं ते मात्र तलोजा मजकूर संघाचं अजय राजे यांनी काय केलं या षटकामध्ये, कुठे चुकी झाली हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज. स्ट्रायकरवरती असणार आहे गुरुनाथ ठाकूर ऑन फायर. आता चेंडू अक्रॉस द लाईन केलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू थांबत नाही. चेंडू होतो फरार. या चेंडूवरती मिळणार 4 धावा. या 4 धाव्याची संघाचं धावफलक पाहिलं तर धावफलक पोहोचतोय तब्बल 47 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. 6 चेंडू 3 धावेची गरज. इथून शेवटचा गोलंदाज चमत्कार करणार का, कारण चमत्काराला मित्र नमस्कार असतो, परंतु असा चमत्कार घडवावा लागेल.
दिघाटी संघ आपल्याला विनंती असणार आहे, आपण खेळाडू कक्षामध्येच थांबायचं आहे, नाहीतर आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. तत्पूर्वी विनंती असेल आरसीसी पेठ संघ आणि शिवदास मूर्ती ओवले संघ, मामा या, आपलं देखील स्वागत असेल स्टेजवरती. आपण चलतोय मैदानाकडे. येणारे 6 चेंडू 3 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडू 28 ची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू 3 धावेची गरज, म्हणजे या षटकाचा जर का विचार केला तर तब्बल 25 धावा खर्च करतोय गोलंदाज अजय राजे. अंतिमचा स्लॉंगवरचा षटक घेऊन गोलंदाज रोहिदास पाटील याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. तर स्ट्रायकिंग वरती असणार आहे फलंदाज अतुल गावंड ऑन स्ट्राईक. चेंडू 3 धावेची गरज. कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाचे स्वप्न होणार साकार, कुठला संघ असेल जो येतो टॉप 4 मध्ये क्वालिफाय. 6 चेंडू 3 धावेची गरज. लर फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू येते, मात्र सामना जिंकतोय दिघाटी संघ. अद्वित 11 दिघाटी संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होतोय. तत्पूर्वी दोन्ही संघाला विनंती असेल हस्तांदोलन केल्याशिवाय मैदान सोडायचं नाहीये. आणि मी विनंती करेल, पेठ संघाचा संघनायक आणि ओवले संघाचा संघनायक इथं हजर आहे. ओला आलेला आहे, तर पेठ संघ आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे आणि या सामन्याचा हिरो ठरतोय. नो डाऊट की आपल्या फलंदाजीच्या जोरावरती एकतर्फी सामना लढवला, एकतर्फी किल्ला लढवला आणि आपल्या संघाला विजयी मिळवून दिलं, की ज्याने तब्बल 7 चेंडू मध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांशी 27 धावांची भरभक्कम खेळी केली असा फलंदाज ठरतोय गुरुनाथ ठाकूर. गुरुनाथ ठाकूर, प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. मी विनंती करेल आकाश शेलके यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये गुरुनाथ ठाकूर यांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. स्वागतम, सुस्वागतम, सहस्वागतम. आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात आणि इथून आपण पुन्हा एकदा वलन घेऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्कीमर्स फॅमिली मोरावे यांच्या वतीनं आयोजित आमदार ट्रॉफी व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 चे पर्व आहे. सहप्रायोजक करते स्कीमर्स फॅमिली ग्रुप, सीके बॉईज, अग्री कोली कराडी संघर्ष सामाजिक संस्था, म्हात्रे एंटरप्राइजेस, स्मिथ डिजिटल, एक्सपर्ट द प्रिंट्स, मित प्रेम्स, महाराष्ट्र नवनिर्वाचित सेना, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सीके, ट्रस्ट व्हॅल्यू एक्सपिरियन्स हे त्यांचं ब्रीदवाक्य असे सर्व सहप्रायोजक करते आपल्याला आज या मॅच साठी स्पॉन्सरशिप म्हणून मिळालेले आहेत. त्यांचं देखील आपण इथून स्वागत करूयात आणि इथून मी विनंती करेन आमचे अतिथी मान्यवर सुरेश कोळी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड देण्यासाठी इथे उपस्थित राहायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड इथे दिला जातोय. 2 संघांच्या दरम्यान आपण मॅच पाहिला कलोजे मजकूर आणि दुसऱ्या बाजूनं आपण संघ पाहिला होता अर्थातच अद्वित 11 दिघाटी आणि हा सामना जिंकलाय दिघाटी संघानं. तिथे